तर तिकडे गडचिरोलीतील भामरागडमध्ये नदीच्या काठावर 1964 मध्ये बांधलेलं विश्रामगृह आजही तितक्याच थाटात उभं आहे। पावसाचा फटका सहन करत हे विश्रामगृह आजही सुस्थितीत आहे। महत्त्वाचं म्हणजे या विश्रामगृहाच्या भिंती सागवान लाकडापासून बनवलेल्या आहेत। काय आहे विश्रामगृहात विशेष, आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या तालुक्यामध्ये आलेलो। भामरागड तालुका जर म्हटलं तर एक पहिले नक्षली जिल्ह्यातील एक अतिसंवेदनशील भाग म्हणून प्रसिद्ध होता, परंतु खरंच असं काही चित्र आहे का हे बघण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो। बघू शकता आपण एक वन विभागाच्या एका विश्रामगृहामध्ये आलेलो। हा विश्रामगृहाचा बांधकाम 1964 मध्ये झाला होता आणि महत्त्वाचा विषय म्हणजे ह्या ज्या भिंती तुम्हाला ज्या दिसतात त्यावाल्या भिंती, या भिंती सागवानी लाकडाच्या आहेत। म्हणजे याच्यामध्ये सिमेंट आणि विटाचा सुद्धा वापर केला। पूर्ण हे भिंत हे लाकडाची आहे आणि 1964 पासून हे जशीच्या तसे आहेत, कायम आहेत आणि मजबूत आहेत। याचा एक म्हणजे यांना उधळी सुद्धा लागलेली नाही, ज्याला आपण डिमाक म्हणतो, हे सुद्धा लागलेली नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे इतकी मजबूत आणि इतकी रेखीव आहे। आजच्या युगामध्ये जर आपण असे बघतो म्हटलं तर असे चित्र बघायसाठी मिळणार, पण हे गडचिरोली सारख्या आदिवासी दुर्गम भागामध्ये असे चित्र पाहायला मिळतात। म्हणजे किती चांगलं एक चित्र या ठिकाणी आहे। आणि या ठिकाणी जर वन विभागाने अजून जर प्रयत्न केला तर अजून चांगलं काहीतरी घडू शकते। पर्यावरण विभागाने लक्ष दिलं तर अजून चांगलं काहीतरी घडू शकते। याकडे आपल्या प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं। कॅमेरामन गणेशसह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।